काही बी नाही माझ्याकडं. मग नाही देता येणार कर्ज, बँक बी नाही देणार. असं बोलू नका. लई आशेनं आलंय तुमच्याकडं. आजवर मी एकटीनं माझ्या पोरीसनी वाढवलं, शिकवलं. आजवर कधी कर्ज घ्यायची एवढंच नाही आली हो माझ्यावर. पण आता माझा नाईलाज आहे. माझ्याकडं गहाण टाकायला माझ्या शब्दाशिवाय दुसरं काही बी नाही. पण तुम्ही माझ्याबद्दल हरिपूरला कोणाच बी विचारा, हा कोणी बी सांगत, मी तुमचा एकूण एक पैसा व्याजासंगट परत करणार. घेतलेला पैसा बुडवणाऱ्या विचारांची नाही आहे मी. प्रश्न विचाराचा नाही हो, ऐपतीचा आहे. या कर्जाच्या सापळ्यात असा आहे ना, मोठे मोठे बर्बाद होता तो. आणि आमचा अनुभव सांगतोय तुम्हाला आमचं कर्ज फेडता येणार नाही. याद. मातोश्री, गावात लोक तुमच्याबद्दल चांगलं बोलत नाहीत. तुमच्या दारात पण जाऊ नये असं म्हणत शिव्या शब्द देतात. हे सगळं माहीत असून मी आज तुमच्या दारात आली आहे. मी यावरनं माझी गरज ओळखा. तुमच्याशिवाय माझ्याकडे दुसरं काही इलाजच नाही. लोक आमच्याबद्दल काय बोलतात माहिती आहे आम्हाला. पण तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहे जी आमच्या तोंडावर हे बोलले. आवडलं आम्हाला. तुम्ही निर्मळ मनाच्या साध्या बोळ्या आहे म्हणून आपुलकीने सांगतोय. नका अडकू या कर्जाच्या जाळ्यात. बाकी आमसने माफ करा. अहो काय होतंय हा? असं काय करायला? काय होतंय? काय हॉस्पिटलला जाऊया का? गाडी काढायला सांगा. अहो अगं पाणी दे ना तू. बघत बसली नुसती. घ्या. पाणी दे. आता पाणी घ्या. घ्या दादा, घ्या. काय नाही, घास अडकलेला होता असं कधी कधी. अहो बरं वाटतं ना का जाऊया दवाखान्यात? हा मातोश्री, काळजी नका करू. घास अडकलेला म्हणून त्यांना त्रास होत होता. आता ठीक आहे. धडधाकट माणसासनी होत तसं कधी कधी. काळजी करू नका. आता बरं वाटेल त्यांना. येते. कसलं अर्जंट काम आहे काय माहिती. मातोश्री समोर आले तर बॉम्ब फुटणार. महादेवा तूच वाचव आता. चहा घेणार ना तुम्ही? चहा नाही नाही. बर. हा चेअरमॅन साहेब. नाही लगेच येतो की. हा येतो लगेच. हा हा आम्हाला पुढे जावं लागेल. यांची काळजी घे. आणि अरविंदजींना सांग आम्हाला पुढे जावं लागतंय. पैसे घेऊन जायचं बरं का? आलं. चल. हो नाही येतो.
अर्जंट काम होतं एक. परीक्षेपेक्षा अर्जंट काय होतं? आई, ही परीक्षा नेहमीच्या परीक्षेसारखी नाहीये. आणि असं पण माझा सगळा अभ्यास झालाय. कुठं गेलतीस? मातोश्रींच्या घरी. भिकारबाईच्या घरी? मिनी, मोठ्यांना असं बोलायचं नसतं. आणि तुला काय माहिती बाई बेकार येते? लोक बोलतात. लोक 10 तोंडानी बोलतात म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा का? कधी पाहिलंस का त्या मातोश्रीसनी? आई, मी बघितलंय आणि ऐकलंय पण. ती बाई लय बेकार आहे. लोकांना कर्ज देऊन लुटणारी सावकार आहे ती. जाऊ दे, आपण त्या मातोश्रीबद्दल बोलून आपलं का तोंड खराब करतोय? कारण तू त्यांच्या घरी गेलतीस ते पण न सांगता. शेखर दादासाठी जावं लागलं. आई, शेखर दादाचं नाव काढलं की तुझ्या कपाळावर आट्या येतात. राहू दे, मी इथून पुढे काहीच सांगत नाही. हे नाही असं नको करू. सगळं नीट डिस्कटून सांग. आज पण त्या दिवशी सारखा राडा झाला काय? व्हिडिओ काढलास का? नाही आई, शेखर दादाची बायको रुपाली वहिनी मातोश्रीची मुलगी आहे. त्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे. शेखर दादाची आई आणि मातोश्रीचं अजिबात पटत नाही.